मिळालेल्या असून महाराष्ट्र राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या एकत्रितरित्या 3000 बसेस ह्या पहिल्यांदाच येणार आहे आणि त्याचं लोकार्पण ह्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। 2x3 ची ही 56 आसन क्षमतेची बस ही महाराष्ट्रातील खेड्यापाड्यामध्ये पोहोचवण्याचं महायुती सरकारचं उद्दिष्ट आहे आणि उद्या सकाळी 10:30 वाजता लोकार्पण करत असताना ह्या एसटी बसेसचं नामकरण राजमाता जिजाऊ ह्या नावानं होणार आहे आणि फार मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये त्याचं आम्ही सकाळी लोकार्पण करतोय आणि सर्व विधानसभेचे सदस्य विधान परिषदेचे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या बसेसमध्ये स्वारगेटमध्ये जी दुर्घटना घडली होती, आमच्या एका महिला भगिनीवर जो अत्याचार झाला होता त्याची दखल घेत सर्व एसटी बसेसमध्ये 4 CCTV कॅमेरे, GPS यंत्रणा, पॅनिक बटन, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आग प्रतिबंधक उपाययोजना यासारख्या अनेक उपाययोजना ह्या बसेसमध्ये केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या बसेसचं सुद्धा स्मार्ट बस अशी आम्ही नामकरण त्याचं करतो आणि राजमातांचा जो इतिहास आहे जिजाऊंचा त्या इतिहासाला साक्षी ठेवण्यासाठी त्याचं नामकरण सुद्धा आम्ही केलेलं आहे। त्यामुळे हे सर्व मान्यवर उद्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। नाही, सगळ्या बसेस ज्या आहेत टोटल ह्या वर्षामध्ये एसटी महामंडळाच्या माध्यमातून 8000 बसेस घेणार आहेत। ह्या 2x3 च्या 3000 बसेस आहे, 2x2 च्या 5000 बसेस, 28 सीटर मिळी बसेस आणि त्याचबरोबर 30 स्लीपर कोच आणि 170 ह्या आसन क्षमता असलेल्या एक चांगल्या प्रकारच्या अद्ययावत बसेस आम्ही बाजारामध्ये सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी आणतोय। त्यामुळे ह्या आर्थिक वर्षामध्ये 8300 बसेसचा एसटी महामंडळाचा जो निर्णय आहे तो आता साध्य होतो। त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि हळूहळू सगळ्या बसेस ह्या रस्त्यावर सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी उपलब्ध होणार। डिझेलच्या शेवटच्या बसेसचा लॉट असेल ज्या 8000 बसेसमध्ये डिझेलच्या शेवट हो 8000 ह्या ज्या 8300 बसेस आहेत हा महाराष्ट्राच्या एसटी महामंडळामध्ये शेवटचा लॉट असेल, कारण ह्यानंतर महामंडळानं फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ह्यासुद्धा आमच्याकडे आधी असलेल्या 14300 बसेस आणि त्याचबरोबर 8300 बसेस ज्या आता येणार आहेत त्या म्हणजे अंदाजे साधारणतः एक 22500च्या आसपास बसेस आमच्याकडे आजच्या परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिकच्या डिझेलच्या असतील आणि साधारणतः 750 या इलेक्ट्रिकच्या बसेस आहेत। परंतु भविष्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास जो होतोय ह्या डिझेलच्या बसेसमुळे किंवा पर्यावरणपूरक बसेस घ्यावं असं माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याकारणानं पुढल्या वर्षापासून ज्या आम्ही बसेस घेणार आहोत त्या पूर्णतः ह्या इलेक्ट्रिक घेणार आहोत आणि जुन्या आमच्या 8 वर्ष झालेल्या ज्या बसेस आहेत त्यासुद्धा आम्ही इलेक्ट्रिक बसेसमध्ये त्याचं रूपांतर करणार आहे, जेणेकरून 15 वर्ष चालणाऱ्या ह्या बसेस इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर केल्याने 5 वर्ष अजून अधिक चालू शकतील आणि पर्यावरणपूरक ह्या बसेस असल्याकारणानं सर्वसामान्य प्रवाशांचा याला प्रतिसाद। सातारा जिल्हा परिषदेची जे काही गोंधळ आज पाहायला मिळाला त्याच्यावर वादावर पडदा पडला असं म्हणायचं, कारण तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काही महत्त्वाचे नेते होते। नाही बघा, शेवटी महायुती आहे, निश्चितपणे एखाद्या मंत्र्यांना ज्या परिस्थितीमध्ये पोलिसांच्या माध्यमातून वागणूक जी मिळालेली आहे ती आजवरच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नाही। एक नव्हे तर 2-2 मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी असतात, म्हणजे सत्ताधारी पक्षाचेच ते मंत्री आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे असतानासुद्धा किंवा नसतानासुद्धा असं काही सत्ताधारीच पक्षाचे असं मी म्हणणार नाही, परंतु आमदार जे विरोधी पक्षाचे असतात त्यांच्यावर सुद्धा अशी परिस्थिती येता कामा नये। पोलिसांनी जर ज्या पद्धतीनं शंभूराजे देसाई, मकरंद आबा पाटील यांच्यावर ज्या पद्धतीनं भूमिका पोलिसांची संशयास्पद आहे त्या विषयावर चर्चा विधान परिषदेमध्ये झाली, विधानसभेमध्ये झाली। माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत, परंतु नीलमताई गोरे यांनी विधान परिषदेमध्ये घोषणा केलेली आहे। खालच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या भाष्यावर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेशसुद्धा पारित केलेले आहेत। त्यामुळे लोकप्रतिनिधींवरचा अन्याय हा महाराष्ट्र खपवून घेणार नाही हे सिद्ध झालं। मुख्यमंत्री काय म्हणाले तुम्हाला बैठकीत?